पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली, त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देता। अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला, पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे। त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेतायत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या। त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाहीये का? त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या? एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता? अमित शहा तुम्हाला ईडी लावून तुरुंगात टाकणार होता? जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तान बरोबर खेळणार नाही, तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते गृहमंत्री? याचं उत्तर द्यायला पाहिजे। बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जय शहाच्या ताब्यात आहेत। इतकंच नव्हे, जो आशियाई कप खेळवला जातोय ते आशियाई क्रिकेट काउन्सिल, मला वाटतं चुकत नाही, आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी आहे आणि त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार काम करतायत। नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्या बोर्डाचा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।